माऊली डेव्हलपर्सच्या देवगड साईटवर असं आणि उद्या आपल्या या ठिकाणी स्लॅब कास्टिंग असा। तर आज आपण या पूर्ण चेक करू केलं। आपण काल पण चेक केलेला, थोडेसे छोटे मोठे जे गोष्टी राहिलेले तर ते आज कंप्लीट होतलेत आणि उद्या सकाळी या स्लॅबचा कास्टिंग चालू होतला। जवळपास नाही म्हटलं तरी 1250 स्क्वेअर फीटचा स्लॅब असा। आता या ठिकाणी आपण स्टील बांधलेला असा, तर प्रत्येक रूमचा आपण स्टील कसा बांधला त्याची आपण या भागामध्ये माहिती घेणार आहोत। त्यासोबत आपण स्लॅबच्या बॉटमला जाऊन त्या ठिकाणी आपल्या कोणकोणते चेकिंग करूचे लागतात त्यांची सर्वांची आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलो। नमस्कार मंडळी, सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये मी आशिष नाटळकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आता मी असं आहे माऊली डेव्हलपर्सच्या आमच्या देवगड ब्राह्मणदेव मंदिराजवळच्या साईटवर। त्या ठिकाणी उद्या स्लॅब असा आणि आज आपण पूर्ण या सगळा स्टील वगैरे चेकिंग करू केलं। तर जवळपास या स्टील आपल्याला बांधूक 4 दिवस लागले आणि त्याच्यानंतर उद्या आता कास्टिंग होणार आहे। तर कास्टिंगच्या वेळी देखील आपण तुमका सर्व अपडेट देणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी कसा स्टील चेक करतो, त्यानंतर बिफोर स्लॅब कास्टिंग होच्या आधी आपल्या कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची लागते त्याची सर्वांची माहिती देणार आहोत। त्याच्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर तुमका घर बांधकाम करायचं असेल तर माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा। आपण आपले नंबर स्क्रीनवर दिलेले असतात। यासोबत आपल्या आधीच्या कामांचे देखील आपण व्हिडिओज बनवलेले असतात। त्याची आपण कोकणातील घर बांधकाम ही एक प्लेलिस्ट बनवलेली असा आपल्या सुवर्ण कोकण ब्लॉग यूट्यूब चॅनलवर, ती देखील नक्की बघा। तर या घराचा यो प्लॅन असा आणि या ठिकाणी असा तो हॉल। तर हॉल खूप या ठिकाणी मोठा असा, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला स्टील डिझाईन थोडासा चेंज करूचा लागला। त्यानंतर या ठिकाणी किचन, बेडरूम आणि टॉयलेट बाथरूम आणि कॉमन टॉयलेट बाथरूम आणि जिना, तर या ठिकाणचा आता आपण सर्व कास्टिंग करणार असो। तर पहिल्यांदा आपण जो आपलो मोठा हॉल असा, तर ह्यो मोठा हॉल आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केलेलो असा। तर ह्यो एक पार्ट, त्याच्यानंतर ह्यो दुसरा पार्ट आणि इकडे असा ह्यो तिसरा पार्ट। जवळपास 33 फूट बाय 15 फूट तर एवढी ह्या हॉलची साईज असा। तर या ठिकाणी आपण ह्या पहिल्या पार्टमध्ये इकडे आपण 2 वे स्लॅब या ठिकाणी बांधलेलो असा। स्टीलचा आपण याच्यामध्ये असा मेन बार आणि डिस्ट्रीब्युशन बार, तर हे दोन्ही आपण या ठिकाणी 10 mm चे ठेवलेले असतात। त्यानंतर L/4 ला आपले या ठिकाणी हे सर्व बेंटअप असतात, तर एक क्रँक बार आपले या ठिकाणी गेलेले असतात। त्यानंतर इकडून जा आपले क्रँक बार जाणार असते त्या ठिकाणी देखील जो दुसरा आपला स्लॅब असणारा त्या ठिकाणी आपण L/4 ला ते एक्स्ट्रा टॉप त्या ठिकाणी बाहेर काढलेले असतात। तर असो एकंदर या ठिकाणी 10 mm बाय 10 mm तर या स्टीलमध्ये आपण 2 वे स्लॅब कास्ट केलेलो असा। सोबत हे संपूर्ण जे प्लेटी असतात तर ते प्लेटीमधून स्लरी जाऊ नये तर त्यासाठी गॅप फिलअपसाठी आपण या ठिकाणी पट्टी देखील वापरलेली असा आणि या प्लेटिंग का आपण या ठिकाणी ऑइलिंग देखील करून घेतलेला। इलेक्ट्रिकल जे पॉईंट असतात कन्स्ट्रक्टचे त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करणार असो। पहिल्यांदा आपण या सर्व स्लॅबची माहिती घेऊया। तर हॉल आपण जो 3 पार्टमध्ये केला तर एक पहिलो 2 वे स्लॅब हा मधलो जो आपलो हॉलचो पोर्शन असा, तर ह्यो आपलो जवळपास 15 फूट बाय आपलो 21 फूट असा। तर त्यामुळे एका आपण 2 वे स्लॅब पकडलेलो असा। पण या ठिकाणी लेंथ जास्त असल्यामुळे या ठिकाणी मधून देखील आपण एक हिडन बीम प्रोव्हाइड केलेलो असा, जेणेकरून या स्लॅबचं लोड जास्त करून येता नये। मध्ये जास्त आपल्या कॉन्क्रीटचं पोर्शन असल्यामुळे या ठिकाणी आपण मध्ये एक बीम एक्स्ट्रा लोड बेअरिंगसाठी आपण प्रोव्हाइड केलेलो असा। त्यानंतर सेम जे आपले या पूर्ण स्लॅबची जी लेंथ असणार तर त्याच्या L/4 ला जे आपले क्रँक बार वगैरे असतात ते या ठिकाणी त्या प्रकारे सर्व आपण काम केलेलं असं त्याचा। त्यानंतर इकडे एक छोटो स्लॅब असा। इकडे एक विषय असो की या ठिकाणी आपलं एक हॉलचं पोर्शन आणि या ठिकाणी किचनचं पोर्शन आहे, तर हे आपण टोटली 1 किलो आणि या ठिकाणी 1 वे स्लॅब आपण कास्ट केलेलो असा। 1 वे स्लॅबमध्ये आपण या ठिकाणी दोन्ही बाजूकच फक्त क्रँक बार वरती घेतो, तर हे असे दोन्ही बाजू क्रँक बार वरती इलेले असतात। मधलो जो पोर्शन आहे तो आपलो स्ट्रेटमध्ये असा। एका देखील जा आपला स्टील असा तर पूर्ण 10 mm मेन बार आणि 10 mm डिस्ट्रीब्युशन बार असा। सेम या मोठ्या स्लॅबला देखील आपण संपूर्ण 10 mm बाय 10 mm चे मेन आणि डिस्ट्रीब्युशन बार वापरलेले असतात। मिडलचा जो या स्पेसिंग असा तर या पूर्ण 6 इंच असा। सेम दोन्ही ठिकाणी आपण 6-6 इंच म्हणजे 150 mm या ठिकाणी या डिस्टन्स प्रोव्हाइड केलेला असा। आणि हा पूर्ण मिनिमम क्रायटेरिया असा लोड बेरिंगसाठी, तर त्याच्यामुळे आपण तोच यूज करतो। या ठिकाणी स्पेसिंग वाढवला तर स्टील डिझाईनमध्ये थोडं फरक पडू शकतो आणि भविष्यात या ठिकाणी
क्रॅक्स वगैरे स्लॅबला वगैरे येणं, सॅगिंग वगैरे होणं असे प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे आपण जर स्टील डिझाईन ॲक्च्युअल आपल्याला जे स्ट्रक्चरल इंजिनियर देतात त्याच प्रकारे त्यांच्याच मेजरमेंटप्रमाणे आपण या ठिकाणी सर्व स्टील बांधकाम करतो. यानंतर असा इकडे बेडरूम, तर बेडरूमची आपली साईज देखील 12 फूट बाय 11 फूट आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी देखील आपण 2 वे स्लॅब कन्सिडर केलेलो असा. पण यामध्ये एक आपण चेंज केलो की इकडे आपले टॉयलेट बाथरूमचे पोर्शन होते, तर आपण टॉयलेट बाथरूमच्या पोर्शनवर वेगळं स्लॅब कास्ट न करता तो देखील आपण या रूमच्या याच्यामध्ये इन्क्लूड करून पूर्ण टोटल जो आपला स्लॅब आहे तो आपण 2 वेमध्ये या ठिकाणी घेतलेलो असा. तर ह्यो आपलं बेडरूम 1 असा आणि या ठिकाणी असा आपलं बेडरूम 2. तर या दोघांचा स्टील डिझाईन सेम असा, 10 mm मेन बार आणि 10 mm डिस्ट्रीब्युशन बार. या प्रकारे या ठिकाणी बेडरूम 1 आणि 2चे आपण स्टील बांधलेले असतात. सेम आपले L/4 मध्ये हे जे क्रँक बार असतात तर ते आपण वरती उठवून घेतल्यात आणि एक्स्ट्रा जे टॉप क्रँक बार असतात ते आपले दुसऱ्या रूममध्ये या ठिकाणी तिथपर्यंत गेलेले असतात. जेणेकरून पूर्ण म्हणजे महत्त्वाचा विषय कसं असता की आपलं महत्त्वाचं लोड असता तो दोन प्रकारचे लोड असतात स्लॅबमध्ये. पहिलं म्हणजे जो मिडलला असता तर तो या ठिकाणी कंप्रेसिव्ह लोड असता आणि ज्या ठिकाणी आपले वॉलचे एज असतात त्या ठिकाणी टॉपला टेन्शनचं लोड असतं. त्यामुळे ज्या ठिकाणी आपला कॉन्क्रीट जास्त हवं म्हणजे कंप्रेसिव्ह लोड हे कॉन्क्रीट घेता, त्याच्यामुळे या ठिकाणी आपली जी जाळी असतात ती बॉटमला असता आणि ज्या ठिकाणी टेन्शन असतात स्टीलला तर त्या ठिकाणी आपण स्टील जास्त यूज करतो. तर असे 2 प्रकारचा पूर्ण स्ट्रक्चर मिळून ह्या स्लॅबचा डिझाईन होता आणि जे स्ट्रक्चरल इंजिनियर देतात त्या प्रकारे आपण या ठिकाणी काम करतो. कॉमन टॉयलेट बाथरूममध्ये देखील या ठिकाणचे एक्स्ट्रा टॉप बार येऊनच या पूर्ण इकडे झालेला असा. इकडे आपण 1 वे स्लॅब कन्सिडर केलेलो होतो, पण जे आपले बेडरूम 2चे जे क्रँक बार असतात आणि हॉलच्या पहिल्या पोर्शनमधले जे बार असतात तेच या ठिकाणी कंटिन्युअस इल्यामुळे या ठिकाणी आपला एक वेगळा असा स्टील बांधूचा लागला नाही. त्यानंतर आपण बीमकडे जाऊया. बीममध्ये आपण या ठिकाणी 10 mmचे बार या ठिकाणी 4 प्रोव्हाइड केलेले असतात, कारण भिंतींवरच आपले भिंती असतात. शक्यतो लोड बेरिंगला काही जण बीम प्रोव्हाइड करत नाही, पण आपण या ठिकाणी बीम प्रोव्हाइड करतो. त्यानंतर हे जे पूर्ण स्टिरप्स असतात तर हे 7-7 इंच या ठिकाणी स्पेसिंग सेंटर टू सेंटर या अशा पोझिशनने आपण या ठिकाणी लावलेले असतात. तर हे पूर्ण आपलं बीमचा कंपॅरिझन आहे. त्यानंतर महत्त्वाचं बीम होतो आपल्यामध्ये, कारण हे हॉल आपलं पूर्ण ओपन आहे, त्याच्यामुळे मिडलचा जो बीम असा तर त्या ठिकाणी आपण 16 mm, तर हे जे 16 mmचे बार असतात तर ते आपण 6 बार या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात. जेणेकरून ह्यो जो संपूर्ण लोड असा स्लॅबचो तर तो या बीमवर येत, कारण या बीमच्या खाली आपली एकही वॉल नाही आहे. त्यामुळे आपण ह्यो एक बीम आणि जो आपलं किचनच्या वॉलवरून येतात तर तो एक बीम, तर हे दोन्ही बीम आपण या ठिकाणी 16 mmचे बारमध्ये स्टील याचा बांधलेला असा, जेणेकरून लोडचा आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही. तर असं संपूर्ण या ठिकाणी आपण स्टील बांधकाम केलेला. त्यासोबत या ठिकाणी स्टील वापरलेला असा तर आपण जिंदालचा स्टील वापरलेला असा. आपण सर्व जे आपले जे कास्टिंग होतं तर त्या पूर्ण आपला जिंदालमध्येच होता. आपण 550D या ठिकाणी स्टील वापरतो. या ठिकाणी तुम्ही नाही म्हटलं तरी अंबाशक्ती किंवा शिर्डी वगैरे स्टील पण लोकल आपला वापरू शकतास. थोडेफार पैसे कमी होतले, पण आपण आपल्या इस्टिमेटमध्ये जिंदाल स्टीलच देतो आणि त्या प्रकारे आपण सर्व जे स्टील असतात तर जिंदालच या ठिकाणी वापरतो. त्यानंतर सिमेंटमध्ये असतात तर आपला अल्ट्राटेक सिमेंट या ठिकाणी असतात. तर सर्व आपले जे बीम असतात तर ते जेवढे आपले बॉटमचे भिंती होते तर त्या सर्व भिंतींवरून आपले बीम फिरलेले असतात. या ठिकाणी लोड बेरिंगमध्ये तुम्ही बीम कास्ट न करता देखील काही जण स्लॅब घालतात तर त्या देखील चालता, पण भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला जर बांधकाम वरती करूचा असतात तर या ठिकाणी बीम प्रत्येक वॉलवर असणं गरजेचं. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर हे आता आपल्या असतात इलेक्ट्रिकचे कन्सिल्ड पॉईंट. तर आपल्या एस्टिमेटमध्ये आपण फक्त हॉल कन्सिल्ड देतो, बाकी जे रूम असतात ते आपण कन्सिल्ड शक्यतो करत नाही. पण आता या ठिकाणी वरती आपले रूम असल्यामुळे या ठिकाणी बेडरूम 1 आणि 2 पासून सर्व जे किचनपासून जे पॉईंट असतात ते मालकांका कन्सिल्ड व्हायचे, त्यामुळे आपण या ठिकाणी कन्सिल्ड केलेले असतात. तर याच्यासाठी आपण या ठिकाणी पॉलिकॅब, तर हे पॉलिकॅबचे आपण पाईप वापरलेले असतात 25 mmचे आणि एका पूर्ण आपण सोल्युशन वगैरे लावून त्यानंतर
जिकडून आपले जे वायर्स वगैरे पास होणार आहेत तर त्या ठिकाणी आपण ते पूर्ण स्लॅबच्या खाली या ठिकाणी काढून ठेवलेले असतात पॉईंट, आणि याचं ड्रॉइंग देखील आपण करून ठेवलं. तर काल संपूर्ण आपला ह्या इलेक्ट्रिक कन्सिलचा काम चालू होता. आपल्याक फक्त आता ज्यावेळी ह्या कास्टिंग होतला तर त्यावेळी ह्या पायपांची काळजी घ्यायची आहे. शक्यतो याच्यावरून गाडी वगैरे जरी गेली कॉन्क्रीटची तरी काय प्रॉब्लेम होत नाही, कारण पॉलिकॅपचे वगैरे हे जे पाईप असतात स्पेशली कन्सिलसाठीचे तर ते खूप मजबूत असतात. तरी पण आपल्याक थोडेफार लक्ष द्यायचं लागतं, कारण हे जे संपूर्ण जॉईंट्स वगैरे असतात तर इथून आपला कॉन्क्रीट वगैरे पास होण्याचे चान्सेस असतात. तर या जॉईंट्सवर आपल्याला जास्त करून फोकस द्यायचं लागतं. तर त्यामुळे आपल्या इलेक्ट्रिशियनची टीम देखील कास्टिंगच्या वेळी या ठिकाणी अवेलेबल असतात. तर उद्या आता या ठिकाणचा स्लॅब कास्टिंग होईल. आता फक्त आपलं एक लास्ट काम राहूल आता कवर्स लावणे. प्रत्येक स्लॅब कास्ट करताना तुमका कवर खूप इम्पॉर्टंट असा, कारण हे जर तुमची स्टील या ठिकाणी बॉटमलाच जर रावले तर इकडून रस्ट वगैरे लागू शकता आणि स्टील लवकर सडू शकता. त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला कवर्स लावचे आहेत. तर आपण कवर्स आणलेले असत. तर आता या ठिकाणी सर्व जे असत ते लावून घेऊ. आज या ठिकाणी आता ही कामं आपण कंप्लीट केल्यानंतर उद्या सकाळी डायरेक्ट कॉन्क्रीटची टीम येऊन या ठिकाणी कास्टिंग सुरू होईल. ह्या जर घर असा तर या घराक जिनो आपलो एक्सटर्नल असा. शक्यतो आतापर्यंत तुम्ही सगळ्या घरात बघितलं असताच तर आपल्याकडे इंटरनल जिनो आपण ठेवतो, पण इकडे वरती रूम पण असत आणि जिनो त्यांका एक्सटर्नल होया मालकांका. त्यामुळे त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे या ठिकाणी आपण जिनो बाहेरनं त्यांका दिलेलो आहे. तर जिन्याचा स्टील देखील आपण 10 mm मेन बार आणि 10 mm डिस्ट्रीब्युशन बार घेतलेला असा, आणि याचा स्पेसिंग या ठिकाणी 4 इंच असा. या ठिकाणी देखील जसा आपला स्ट्रक्चरल डिझायनरने स्टील दिलेला असा तर त्या प्रकारे आपण जिन्याचा स्टील बांधलेला. आणि आता जे आपले पायरे असत तर त्या पायऱ्यांचे जे टप्पे असणार तर त्याच्या या ठिकाणी फळी ठोकण्याचं काम सुरू असा. या स्लॅबमध्ये आपण कॉन्क्रीटची थिकनेस 5 इंच ठेवलेली असा. तर सर्व साईडने ही जी थिकनेस असा ती आपली 5 इंच येणार. आणि त्यानंतर विथ बीम तर आपलं बॉटमचा जो बीम असा तर तो बीम आपलो 6 इंचाचा असा. एकूण 11 इंच बीम आणि 5 इंच स्लॅब असा आपला पूर्ण या ठिकाणी स्लॅब उद्या कास्टिंग होईल. तर स्लॅबचे अपडेट देखील आम्ही तुमका देऊ की स्लॅब कास्टिंग करताना देखील कोणती काळजी घ्यायची असता. तर त्याच्यासाठीची देखील आपली व्हिडिओ नवीन येतली. स्लॅब कास्ट करताना अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे मटेरियल. तर खडी देखील आपली इलेली असा. आपण 4 ब्रासचा एक डंपर मागवलेलो होतो आणि आधीची आपली 3 ब्रास खडी असा आपण एक्स्ट्राच खडी मागवून ठेवली आहे, कारण जेणेकरून स्लॅब कास्टिंगच्या वेळी आपल्याला कमी पडताने. त्यानंतर वाळूची देखील आपली एक ट्रिप या ठिकाणी इलेली आहे. आधीची आपली 3 ते 3.5 ब्रास वाळू या ठिकाणी अवेलेबल होती साईटवर. तर आपले दोन्ही या ठिकाणी मटेरियल लिहिलेले असं. सोबत सिमेंट आपण असताना आता ज्यावेळी स्लॅब कास्टिंग असताना त्याच्या दिवशी सकाळी या ठिकाणी आणतलो. लोड बेरिंग घरामध्ये स्लॅबचं स्टील बांधत असताना या ठिकाणी स्ट्रक्चरल डिझायनरकडूनच स्टील डिझाईन घ्यावा. आपल्या स्वतःच्या मनानं घालू नको, कारण प्रत्येक ठिकाणचं लोड वगैरे सर्व कॅल्क्युलेशन करून कोणतं आपल्या बार त्या ठिकाणी वापरूचे असतात, मेन बार कितीचे, डिस्ट्रीब्युशन बार कितीचे वापरूचे आहेत, बेंटअप, त्याच्यानंतर या ठिकाणी त्या बारमधला स्पेसिंग किती आहे तर याची संपूर्ण माहिती स्ट्रक्चरल इंजिनियर तुमका ड्रॉइंगमध्ये देतात. आणि त्याच प्रकारे आपल्याक या ठिकाणी काम करूचं असता. काही जण पैसे वाचवण्यासाठी फक्त जी जाळी असतात ती अंतरतात, म्हणजे 10 mm 8 mm तर याची संपूर्ण जाळी प्लेनमध्ये अंतरतात, बीम वगैरे घालत नाही. यांका आता खर्च कमी वाटता, पण नंतर ज्यावेळी भविष्यात स्लॅबला क्रॅक जातं त्याच्यानंतर ज्या ठिकाणी कंप्रेसिव्ह लोड हवं, ज्या ठिकाणी टेन्शनचं लोड आहे तर अशा प्रकारे तो पूर्ण लोड असता. तर त्यावेळी देखील त्या ठिकाणी क्रॅक जाऊ शकतात. म्हणजे आता आपण जर बघितलं तर सेंटरला आपलं कंप्रेसिव्ह लोड जास्त असतं, त्यामुळे त्या ठिकाणी आपल्या कॉन्क्रीटचे पर्सेंटेज जास्त हवे. आणि जे आपले वॉल साईड असतात त्या ठिकाणी टेन्शन लोड असतात तर त्या ठिकाणी आपला स्टील जास्त हवा. तर या संपूर्ण कॅल्क्युलेशन करूनच स्टील डिझायनर पूर्ण स्टीलचा स्टीलचे पूर्ण आपल्याक ती मेजरमेंट्स वगैरे देतात. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कवर्स. स्लॅबला कमीत कमी 20 mm तरी कवर आपल्याक मिळाकाच हवा, जेणेकरून त्या स्लॅबच्या स्टीलला रस्ट वगैरे लागणार नाही आणि तुमचे स्टील बार वगैरे ओपन राहतले नाही. आणि त्यानंतर जे आपण कॉन्क्रीटची स्लरी म्हणजे आपण जो कॉन्क्रीटचा माल बनवणार असो तर तो देखील कोणत्याही गॅपमधून खाली जाताना वेस्टेज होताना, जेणेकरून त्याच्यातून जर आपला कॉन्क्रीटची स्लरी जर खाली गेली तरी देखील आपलं स्लॅब ह्यो वीक होऊ शकता. त्यामुळे शक्यतो ज्यावेळी तुम्ही प्लेटचा वगैरे सेंटरिंग करतालास तर त्यावेळी त्या
त्याच वेळी त्या ठिकाणी जे पूर्ण गॅप्स असतील ते फिलअप करून घ्यावा आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी स्टीलचा पूर्ण काम चालू करा. तर आपण ह्या गोष्टींची काळजी घेतो. त्यानंतर महत्त्वाचा असा मटेरियल प्रॉपोर्शन, तर त्या प्रॉपोर्शन देखील आपला M20 M25 या ठिकाणी असा हवा. त्याचोच माल आपलं कंटिन्युअस स्टार्ट टू एंड येऊ हवं. त्यानंतर वॉटरप्रूफिंग लिक्विड, तर त्याचा देखील जो प्रमाण असता पर बॅगला, तर त्या प्रकारे आपण जर त्या वॉटरप्रूफिंग लिक्विड टाकला तरी देखील आपल्या स्लॅबला शक्यतो लिकेजचं वगैरे का प्रॉब्लेम येत नाही. आणि नंतरची गोष्ट राहिली व्हायब्रेटर, तर ज्यावेळी आपण काम करतो तर ते एक पर्टिक्युलर पोर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक व्हायब्रेटर लावायचं लागतं, जेणेकरून जो आपलं माल कॉन्क्रीटच्या मालामध्ये वॉइड्स असतात तर ते निघून जाऊन पूर्ण कॉम्पॅक्ट असो आपलं स्लॅब या ठिकाणी कास्ट होतं आणि एकदम मजबूत होतं. भविष्यात तुमका लिकेजचं वगैरे काहीही त्रास होणार नाही. या सर्व गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतलास तर आपल्याकडे असं म्हणतात कोकणात जास्त पाऊस पडता, त्याच्यामुळे 4-5 वर्षात स्लॅब लिकेज होता, तर तुमचं लिकेजचं प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. त्यानंतर शक्यतो डिझाईन पर्पजसाठी जे आपले स्लॅबचे ऑफसेट असतात तर ते ऑफसेट देखील काही जण बाहेर काढत नाही, तर तिकडून देखील लिकेजचा प्रॉब्लेम होता. तर आपण शक्यतो स्लॅबचं ऑफसेट बाहेर काढतो, जेणेकरून स्लॅबवरचा सगळा पाणी आता भिंतींच्या बाहेर जातं. तर तो देखील एक महत्त्वाचा पॉईंट असा. हे जर तुम्ही गोष्टी लक्षात ठेवलास तर तुमका स्लॅब गळतीचं वगैरे काही एक त्रास होणार नाही. इकडे आता आपल्या जिन्याचं काम अंतिम टप्प्यात असा. तर हे जो आपलं जिन्याचं रायझर असा तर तो आपण 7 इंच ठेवलेलो असा आणि जो ट्रेड असा तर तो 9 इंच ठेवलेलो असा. आणि या ठिकाणी अजून एक आता साईड लागतली या, त्या साईडने संपूर्ण आपलं काम चालू आहे. त्यानंतर जी आपली कॉन्क्रीटची पडदी येणार आहे तर त्याच्यासाठी देखील आपण या ठिकाणी बार सोडून ठेवलेले असत. तर हे जिनो कास्ट झाल्यानंतर या ठिकाणी आपली कॉन्क्रीटची पडदी कास्ट होतली या. टॉप स्लॅबला आपला स्टील चेकिंग सोबतच या ठिकाणी स्लॅबच्या बॉटमला देखील चेकिंग खूप इम्पॉर्टंट असतं. तर हे जे संपूर्ण आपले प्रॉप्स वगैरे असतात तर ते व्यवस्थित लागले आहेत की नाही, टाईट असतात की नाही, हे आपल्याला चेक करूचे लागतात. सर्व अगदी प्रत्येक जो आपलो प्रॉप्स असा तर तो पूर्ण हलवून या ठिकाणी आपल्याला चेक करूचा लागता. त्यानंतर आता या ठिकाणी जे गॅप्स असतात बीमचे आपण जे साईड मारलेले असतात तर ते देखील आपल्याला फिलअप करूचे लागतात. आता आपण या ठिकाणी जे प्लेटीमधले गॅप्स होते ते फिलअप केले, पण या ठिकाणी जे बीममधून साईड मारलेले गॅप्स असतात तर ते देखील फिलअप करण्याचं काम आपला बाकी असा. तर आज या ठिकाणी कंप्लीट होईल. या पोर्शनमधून देखील स्लरी बाहेर पडून ह्या संपूर्ण भिंतींवर येतली आणि त्यानंतर इकडे साचतली आणि ती जर तेव्हाच्या तेव्हा या ठिकाणी क्लिअर केली नाही तर ज्यावेळी आपली लादीचा वगैरे काम असतं तर त्यावेळी तर आपल्या पूर्ण ब्रेकरने फोडूचा लागता. त्यानंतर जे आपलं पूर्ण स्लॅबचं काम करत असताना या ठिकाणी जो लाकडा वगैरे असतं, स्टीलचे तुकडे वगैरे असतात, ह्यांचा कचरो असता तर तो देखील क्लीन करूचा लागता. कारण कुठून पण जर समजा स्लरी वगैरे खाली पडली तर त्या ठिकाणी ते संपूर्ण जाम होऊन ते आपल्या भविष्यात प्रॉब्लेम म्हणजे ज्यावेळी आपल्या लादीच्या कामाच्या वेळी ते पुन्हा क्लीन करूचे लागतात. त्यामुळे आपला शटरिंगचं काम झाल्यानंतर आपण या ठिकाणी संपूर्ण जे सर्व स्लॅबच्या बॉटमचं पोर्शन आहे तो आपण पूर्ण क्लीन करून घेतो. आणि इकडे त्या ठिकाणी आपला सगळा सामान असा टाकलेला असा. त्यानंतर हे जे आपले सपोर्ट असतात तर या सपोर्टला आपल्या एक ब्रेसिंग देणं, म्हणजे हे जे लाईनीतले आपले संपूर्ण जॅक्स वगैरे असतात, प्रॉप्स असतात, एका स्टीलने वगैरे किंवा जे आपले लाकूडचे जे आपले जे आपले बांबू असतात तर या ठिकाणी आपल्याला बांधूचे लागतात. तर त्याच्यासाठीचा स्टील आपण या ठिकाणी काढून ठेवलेला असा. तर ह्या स्टील आपण या ठिकाणी संपूर्ण बांधून एका ठिकाणी हे शिफ्ट होणार नाही, तर ते आपल्याला याची काळजी घ्यायची लागतं. म्हणून आपण या ठिकाणी स्टील आणून ठेवला. तर हे जे संपूर्ण लाईनीतले आपले प्रॉप्स असतात हे का आपण हे संपूर्ण बांधून घेणार आहोत. सेम ह्या किचनच्या वगैरे पोर्शनमध्ये ह्या सगळ्या ठिकाणी स्टीलचे आपल्या ब्रेसिंग बांधूचा लागतं, जेणेकरून वरती ज्यावेळी काम करत असतं तर त्यावेळी हे सपोर्ट असतात हे शिफ्ट होणार नाही. तर हे संपूर्ण असे आपण काळजी घेऊन या ठिकाणी काम करतो. आता ऑलमोस्ट आपला 95% काम या ठिकाणी कंप्लीट झालेलं असा. आता उरलेला थोडाफार असाच, तर आता ह्या आताच्या 1-2 तासामध्ये होऊन जाईल. त्याच्यामध्ये आपलं ब्रेसिंग लावणं असा आणि जिन्याचा फक्त जो आपला कास्टिंग जिन्याच्या जे टप्प्याचा काम आहे त्या फक्त इकडे बाकी असा. या भागात आपण स्लॅबच्या टॉपवर जाऊन त्या ठिकाणी स्टील वगैरे कसा बांधलेला, त्याच्यामध्ये काय काळजी घेऊ कवी, स्टील डिझाईन कसा हवा त्याची संपूर्ण माहिती घेतली. बॉटमला जो आपला स्ट्रक्चर असा त्या कसा चेक करायचा, त्याच्यामध्ये कोणकोणती गोष्टी असतात ते देखील आपण सर्व बघितलं. तर याच्या पुढच्या भागामध्ये आपण स्लॅबचा कास्टिंग कसा करतो
त्यामध्ये कोणकोणती काळजी घ्यायची लागतील या त्याची व्हिडिओ आपण बघणार आहोत। त्याच्यासाठी आपली पुढची व्हिडिओ नक्की बघा। आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आपला सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सिंधुदुर्गामध्ये घर बांधकामासाठी मावळ डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा। भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।